बातमी छत्रपती संभाजीनगरमधून जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवाचे आयोजन। छत्रपती संभाजीनगर येथे जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले। कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी तसेच कृषी विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने हा महोत्सव आयोजित करण्यात आला। या महोत्सवाचे उद्घाटन सामाजिक न्याय मंत्री तथा पालकमंत्री माननीय नामदार श्री संजयजी सिरसाट साहेब यांच्या हस्ते करण्यात येणार आहे। बुधवार 13 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता कृषी विज्ञान केंद्र, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर येथे हा महोत्सव होणार आहे। या रानभाजी महोत्सवात विविध प्रकारच्या रानभाज्या, त्यांचे महत्त्व, आरोग्यदायी गुणधर्म तसेच पारंपरिक खाद्यपदार्थांची माहिती नागरिकांना मिळणार आहे। नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या महोत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे। आजच्या आधुनिक आणि फास्ट फूडच्या काळात पारंपरिक रानभाज्या लोकांच्या ताटात पुन्हा आणण्यासाठी हा महोत्सव कितपत महत्त्वाचा ठरणार आहे? खूप महत्त्वाचा ठरणार आहे, कारण रानभाज्या ज्या भाज्या आहेत त्या अजून बऱ्याच जणांना माहिती नाही। जे जुने लोकांना माहिती होतं, पण आता नवीन पिढीला कोणालाच माहिती नाही। हा रानभाजी मेळावा भरल्यानंतर जे बघायला आले त्यांना तेव्हा कळालं की ही भाजी खाण्यासाठी किती योग्य आणि किती फायदेशीर आहे। त्यावेळेस त्यांनी बघितल्या भाज्या, तेव्हा कळालं आणि ते भाज्या सगळे विकत घेऊन गेले इथून। आणि मी पण रानभाजी मेळाव्याला कंट्रोलर म्हणून आहे, त्याची काळ्या मसाल्याची आपली नॉनव्हेजसाठी सारखी भाजी बनवून आणली। माझे मसाले आहे, पण मी कंट्रोलर विकत घेऊन आणि ती भाजी बनवून इथं आणली, ती 2 डब्बे आणि विकली मी इथं 100 रुपये डिश प्रमाणे। रानभाज्यांना केवळ महोत्सवापुरते मर्यादित न ठेवता त्यातून स्थानिक महिला आणि शेतकऱ्यांना कायमस्वरूपी रोजगार व उत्पन्न मिळवून देण्यासाठी प्रशासनाची पुढची भूमिका काय? हे जे प्रदर्शन भरलंय ना, हे जेव्हा लोकांना माहिती होईल की रानभाज्यांना काय महत्त्व आहे आणि त्याच्यात किती काय काय फायदे आहेत त्याचे, तेव्हा शेतकऱ्यांना याचा खूप मोठा फायदा होईल। शेतकऱ्यांकडून ते रानभाज्या विकत घेऊन स्वतः वापरू शकतात आणि खाण्यात उपयोगी आणू शकतात। रानभाज्या खाताना आता 3रं वर्ष आहे, मी 3 वर्षापासून येते। मॅडम, रानभाज्या खाताना नागरिकांनी कोणती काळजी घ्यावी? त्या स्वच्छ धुवून शक्यतो थोडंसं गरम पाण्यात धुतलं तर त्यातले काय किडे वगैरे असले तर थोडेसे निर्जंतुकरण होऊन ते भाजी खाल्ली तर त्याचा फायदा खूप होतो। जाताना तुमच्या प्रेक्षकांना काय संदेश द्याल? मी असा संदेश देते की सगळ्यांनी सीझन वाईज ह्या रानभाज्या खाल्ल्या पाहिजे आणि त्याचे फायदे जाणून घेतले पाहिजे। त्याच्यापासून आपल्याला काय काय फायदा होईल शरीराला हे जर जाणून घेतलं तर कस्टमर नक्की त्या भाज्या खातील आणि शेतकऱ्यांनी पण त्याची माहिती दिली पाहिजे। आपलं नाव सांग। याचे फायदे काय काय? याचे आपल्या शुगरसाठी आहे। आज मी एक भाजी बघितली, त्यांनी सांगितलं तुम्हाला जो अशक्तपणा आणि गळाल्यासारखं वाटतं तर ती भाजी ती, तर त्या महिलेने मला सांगितले शेतकऱ्याच्या की ती भाजी ती बघा तिकडची तांदूळजा म्हणून आहे ती भाजी, तर तिच्याने पांढरा कावीळ पण जातो, तिचा काढा पण पिला जातो तर आणि गळाल्यासारखं जे वाटतं अशक्तपणा आल्यासारखं तो सुद्धा दूर होतो। त्या महिलेने सांगितलं तर मला पण ते आवडलं आणि ती भाजी मी विकत घेतली त्यांच्याकडे। हा व्यवसाय किती दिवसापासून करता तुम्ही? हा व्यवसाय किती दिवसापासून करता? माझा 8 वर्षापासून माझा। कसा मी मसाले तयार करते, मसाले तयार करून विकते। रिस्पॉन्स हो, चांगला भेटतो रिस्पॉन्स। आणि मी ह्याच मसाल्यात कंट्रोलरची भाजी तयार करून आणली आणि ती इथं सेल केली। म्हणजे त्यांनी विकत घेऊन गेले माझ्याकडून आणि ताट पण विकत घेतलं। ताट 150 रुपयाला होतं, 2 भाकरी आणि भाजी, आणि भाजी नुसती भाजी घेतली तर 100 ला होती। अजून कोणकोणते मसाले तुमच्याकडे? माझ्याकडं कांदा लसूण मसाला आहे, काळा मसाला आहे। हे जे पॅकिंग आहे ना, हे इथं केलाच जाते मी मसाल्याचे। इथं मशीन आहे, ते मला मशीन वापरायला देतात आणि मी इथून पॅकिंग करून मार्केटला देते। कोणाला जे मसाले घ्यायचे तर काय तुमच्या कॉन्टॅक्ट? कोणाला जर मसाले घ्यायचे असेल माझे तर माझा कॉन्टॅक्ट नंबर सांगते मी, 90 11 68 47 09। भविष्यात असे काही उपक्रम करणार का? भविष्यात मी नॅचरल जेवढं करता येईल तेवढं करणार आहे। माझे मसाल्याचे रेट जास्त आहे, सगळ्यांना माहिती आहे, पण क्वालिटी पण तशीच आहे आणि टेस्ट पण चांगली आहे। नाव सांगा। मसाल्यामध्ये कुठले कलर किंवा केमिकल हे वापरणार नाही कधी। नवीन काही अजून काय का तुमच्याकडे? नवीन काही मसाले वगैरे? नवीन मी एक प्रेमिक्स बनवलं आहे, आमटी प्रेमिक्स म्हणून। आमटी प्रेमिक्स हा एक मसाला आहे
तर तो रेडी टू इट आहे. म्हणजे आजकालच्या जे जॉब करतात, धावपळीची ज्यांचे जीवन आहे, त्यांच्यासाठी हा मसाला बनवला आहे मी. याच्यात काहीच टाकायचं नाही. तीन फायदे काय त्याच्यापासून? 4 चमचे हे प्रीमिक्स आहे. याच्यात मिक्स डाळी आहे, मसाले आहे, कांदा, लसूण, अद्रक सगळे. मीठ सुद्धा आहे. म्हणजे तुम्हाला काहीच टाकायचं नाही, फक्त तेल टाकायचं आपलं घरचं. हा मसाला थोडासा फ्राय करायचा आणि गरम पाणी टाकायचं. मग याची भाजी शेवग्याच्या शेंगा बनवू शकता, पाटोडीची बनवू शकता, वांग्याची बनवू शकता. हे रानभाजी महोत्सवातले जे कंट्रोल आहेत, वर्षातून एकदाच येत असते, त्याची पण भाजी बनवू शकता. नाव सांगा मॅडम आपलं नाव. माझं नाव अर्चना सुनील शितोळे. मी छत्रपती संभाजीनगरमध्येच राहते आणि मसाले तयार करून विकते. ओके. शेतकऱ्यांशी तुमचा थेट संवाद झालाय का? हो झाला. शेतकऱ्यासंग संवाद झाला आणि मी बी स्वतः शेतकरी आहे. मी लोणी गाव, तालुका खुर्दाबाद आणि जिल्हा संभाजीनगर. इथं संभाजीनगरमध्ये इथं कृषी विभागमध्ये आलो आणि मी 4-5 वर्षापासून येतोय आणि कंटिन्यू मी जे ना हे आमटी जे ना आणतोय. तर इथं शहरी लोकांना जे ना हे भरपूर फायदेशीर आहे. आणि तुमच्या मालाला योग्य बाजार भाव मिळवण्यासाठी महोत्सवाचा कसा फायदा होणार आहे? महोत्सवाचा फायदा होईल, काहून का आता हे जे नॅचरली जे भाज्या आहेत ते यांना जे ना तर काही असं रेट काही ठरेल तर नाही आहे, पण तरी बी समजा जे रेट सांगतो आम्ही ते देतात कस्टमर. पण तसं नॅचरल भाज्या जेवढं पाहिजे तेवढं तर नाहीच भेटतो. तर सेंद्रिय आणि विषमुक्त भाजीपाला महोत्सव देण्यासाठी काही विशेष उपक्रम आहेत का तुमच्या? विशेष उपक्रम म्हणजे मला असं वाटतं की मी तर जादा करून डोंगरातूनच आणलेल्या भाज्या, नॅचरली भाज्या. काहून का शेतात जे आहे ना तर काही नॅचरली तर आहेच नाही शेतात. सध्या एक विषय डोंगरात जास्त नॅचरली आहे. आमच्या समजा म्हैसमाळ भाग त्या साईडला जे ना तर कंटिन्यू नॅचरली. आणि हे माझ्याकडे जे 2-3 भाज्या हे नॅचरली. हे भाजीचं नाव काय आणि हे कशी पिकवता तुम्ही? हे भाजीचं नाव आमटी आहे. हे डोंगरामध्ये पिकते. याला काही फवारणी नाही, केमिकल खत नाही वगैरे नाही, काहीच नाही. हे फक्त श्रावण महिन्यातच भेटत. याचे फायदे काय? याचे फायदे असे आहे की जे आपले जॉईंट दुखतात त्याच्यासाठी फायदा होतो. आणि एक लहान आवळं म्हणून त्याला ओळखला जातो आमटी. सांधे वातांसाठी फायदा होतो. सांध्यावर. अजून दुसरी कुठली भाजी? आणि एक फांदाची भाजी. ही फांदाची भाजी याच्यात एस्टिमिना वाढते माणसाचं, म्हणजे इम्युनिटी immunity पॉवर power. हा. काय नाव भाजीचं? हे फांदाची भाजी. ती कशी आणि कुठे हे बी डोंगरातच भेटते. थोडी वर दाखवते. थोडी वर दाखवा ते भाजी काय नाव आहे भाजीचं? हे फांदाची भाजी आहे आणि हे डोंगरातच भेटते. हे नॅचरलीच भाजी. याला काही आपले रासायनिक. याच्यापासून फायदे भरपूर आहे माणसाला. हे इम्युनिटी पॉवर आणि चांगलं म्हणजे तशी ही भाजी म्हणा, आमटी म्हणा, जर कधी नागरिकांना शहरवासीयांना लागत असेल तर ती उपलब्धता कुठे मिळेल? हे फक्त जे आहे ना श्रावण महिन्यातच भेटते सर. त्याच्यानंतर नाही भेटत नाही. ही बाजार भावामध्ये बाजाराच्या मंडीमध्ये उपलब्ध असते का? नाही, बाजारात मंडीमध्ये उपलब्ध नसते. हे फक्त हे महोत्सवमध्येच उपलब्ध असते ते शेतकरी. आता समजा उद्या परवा जर आता आमचे न्यूज बघून जर कुणी एखाद्या ग्राहकाने मागणी केली तर ती कुठे मागणी नाही, करायची? डोंगरातच भेटते ती. आमच्यासारखे शेतकरीचा नंबर घेतात तुमच्यासारखे लोक आणि फोन करून. तुमचं तुमचं नाव सांगा आणि तुमचा फोन मोबाईल नंबर नंबर सांगा. माझं नाव अतिक अजीज पटेल. मी राहणार लोणी आहे. माझा मोबाईल नंबर 9923 13 53 42. कुठल्या कुठल्या भाजी उपलब्ध करून देणार? मी जे ना आता ही आमटी झाली, त्याच्यानंतर ही फांदाची भाजी झाली, त्याच्यानंतर आणखी एक समजा एक हातगा भाजी म्हणतात त्याला. ती आहे का? नाही, इथं नाही आहे, पण मग तिथं. ओके. धन्यवाद.